नमस्ते फ्रेंड्स, मी तन्वी माने श्रीनेस्टीच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज उषा आलो DLX सेविंग मशीन कशी क्लीन करायची आणि ऑइलिंग कशा प्रकारे घालायचं हे मी दाखवणार आहे। तर बघू शकता इथं मी ऑइल इथं सुईच्या अगदी मधोमध सोडत आहे। तर ऑइल सोडून मशीन एक 5-6 सेकंद चालू ठेवावी। चालू ठेवल्यानंतर अशा प्रकारे घाण येते बघू शकता तुम्ही। तर कसं घाण पडतं आहे, तर बघा इथं किती घाण आहे। तर ऑइल केल्यामुळं स्टिक पण सरळ पडते आणि मशीन पण छान पडते, नाहीतर मध्ये मध्ये दोरा तुटायचं किंवा पिको छान पडत नाही, अशा प्रकारे प्रॉब्लेम होतात। तर आता मी हे दोन्ही साचे बाहेर काढून घेत आहे। तर बघू शकता इथं याच्यामध्ये पण घाण अडकलेली आहे, ते आता मी इथं क्लीन करून घेते। तर कपड्याच्या सहाय्याने मी इथं क्लीन करून घेते आहे। कपडा अगदी कॉटन किंवा घाण जाईल अशा प्रकारे घ्या, मऊ कपडा घ्या। तर मी आतलं इथं असं पुसून घेऊन बाहेरचं पण घाण काढून घेत आहे। तरी साचे मी आता पुसून घेत आहे। तर हे क्लिनिंगचं काम आठवड्यातनं एकदा तरी करावं आणि ऑइलिंगचं काम 2 दिवसातनं एकदा ऑइलिंग किंवा रोज घातलं तरी चालते। ऑइल कुठं पण घालायचं नाही मशीनमध्ये, फक्त सुईच्या जागेला तेवढंच घालायचं। बघू शकता इथं पण घालू शकता, सुईच्या ठिकाणी किंवा बॉबिन हलते त्या ठिकाणी एवढंच घालायचं। मशीनच्या आजूबाजूला कुठं पण घालायचं नाही, कारण मशीन खराब होऊन जाते। तर ऑइल सोडायचं, एक 5 मिनिट मशीन चालवायचं, ऑइल सोडायचं, 5 मिनिट मशीन चालवायचं। असं केलं की नाही घाण आपोआप बाहेर पडते। तर मी इथं कपड्याच्या साहाय्याने इथं पुसून घेत आहे। मी 2-3 दिवसाला एकदा क्लीन करते, त्यासाठी माझं इथं खूप काही घाण नाही। घाण असली की टीप अजिबात छान पडत नाही। तर तसंच दोराही मध्ये मध्ये तुटत असतो। तर आता माझी मशीन ही क्लीन झालेली आहे आतली। तर मी इथं वरचं पण जरा क्लीन करून घेते। तर कोणाकोणाच्या उषा DLX कंपनीच्या मशीन आहेत, व्हाईट मशीन, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल झालेला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। तर बघू शकता इथं सगळं क्लीन झालेलं आहे। तर मी इथं वापस साची घालत आहे। तर अशा प्रकारे ही काटेदार बाजू खालच्या साईडला करून मी इथं आतमध्ये घालत आहे। साची घालताना सुई कधी पण वर असावी। तर अशाच माझ्या मशीनबाबत किंवा स्टिचिंगबाबत व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा। बघू शकता 10 मिनिटं लागतात क्लीन करायला। तर 2 दिवसाला एकदा क्लीन करून घ्या मशीन, नाहीतर स्टिच छान पडत नाही आणि दोरामध्ये मध्येही तुटतो। त्यासाठी 10 मिनिटं देऊन नक्की रोज मशीन क्लीन करून घ्या। तर आपण कसं रोज आंघोळी करतो त्याचप्रमाणे मशीनलाही ऑइलिंग करणे खूप गरजेचं आहे। तर क्लीन करणेही खूप गरजेचं आहे। तर क्लीन करत राहा, मशीन ऑइलिंग करत राहा। तर चला भेटूया पुढच्या सुंदर अशा तुम्हाला आवडणाऱ्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। तसंच माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां।